देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या घरात देवघर असतं आणि आपण प्रत्येकजण देवपूजा करत असतो. देवपूजा करण्याची ज्याची त्याची पद्धत वेगळी वेगळी असू शकते. प्रत्येक घरात वेगवेगळ्या देवांची पूजा केली जाते. आपल्या हिंदू धर्मात बहुतांश सगळ्यांच्याच घरात आपल्याला आपल्या कुलदेवाचे टाक असतात. त्यांना आपण दररोज आंघोळ घालतो, नंतर त्यांना गोपीचंदन लावून त्यांची पूजा वगैरे करत असतो, धूपदीपानं ओळतो. अशी एक सामान्य पद्धत आपल्याकडे आहे. पण देवपूजा करताना नकळतपणे काही सामान्य चुका आपल्याकडे होत असतात आणि त्यामुळे आपल्याला देवपूजेचं फळ मिळत नाही. नकळतपणे या चुका आपल्याकडून होऊन जातात. तर अशा काही 10 चुका मी तुम्हाला आज सांगणार आहे की नकळतपणे या चुका आपल्याकडून होऊन जातात आणि त्यामुळे त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. तर सामान्य अशा 10 चुका आहेत की ज्या सर्रास होतात आणि त्यावरचे उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी एक लक्षात घ्या, प्रत्येक घराची पूजा करण्याची परंपरा, पद्धत ही संप्रदायानुसार बदलू शकते. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पहिली चूक, पूजा न करता थेट देवाला स्पर्श करणे. यामध्ये आपल्याकडून चूक अशी होते की बऱ्याचदा आपण काय करतो, बाहेरून येतो किंवा मग हातपाय न धुता किंवा स्वच्छता न करता पूजेला सुरुवात करतो. तुम्ही एकतर आंघोळ झाल्या देवपूजा लगेच करा. नंतर करणार असाल तर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपण नेहमी हातपाय स्वच्छ केले पाहिजे. स्वच्छता न करता पूजा सुरू करणं चुकीचं आहे. आता शक्य असेल तर स्नान करून किंवा किमान हातपाय धुवून, तोंड स्वच्छ धुवून, स्वच्छ वस्त्र परिधान करूनच आपण पूजा केली पाहिजे. दुसरी चूक, देवघर अस्वच्छ ठेवणे. देवघरात कधी खूप धूळ साचलेली असते. देवघराच्या वरती आपण बरंच सामान ठेवून देतो पूजेचं, किंवा मग देवांना आपण ताजी फुलं वाहतो, तर ती जुनी फुलं, सुकलेला हार तसंच आपण देवघरात ठेवत असतो. देवघराची वारंवार स्वच्छता आपण करत नाही. त्यामुळे आपण कितीही पूजा केली तर त्याला अर्थ नाही. दररोज देवपूजा करण्यापूर्वी आपण देवघर स्वच्छ केलं पाहिजे. जेव्हा आपण देवांना नवीन फुलं अर्पण करतो किंवा मग जो काही नैवेद्य आपण अर्पण केलेला असतो, तर तो देवपूजा करण्यापूर्वी आदल्या दिवशीचं जे काही निर्माल्य आहे ते आपण वेळेवर काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आजची पूजा करायला सुरुवात करायची असते. नंबर 3, आपण बरेच जण देवघरामध्ये नारळ ठेवतात किंवा मग कुलदेवीचा मंगल कलशाची स्थापना केलेली असते. तो नारळ बऱ्याचदा त्याला तडा जातो किंवा मग आपला जो दिवा असतो तो फुटलेला असतो, काहीतरी खराब झालेला असतो, किंवा पूजा साहित्यांमध्ये बरेच असं आपण साहित्य वापरतो की ते भंग झालेलं असतं, खराब झालेलं असतं. शक्यतो देवपूजा करताना स्वच्छ आणि चांगल्या स्थितीतील, सुस्थितीतील पूजेचं साहित्याचा वापर आपण करायचा आहे. खंडित झालेलं, खराब झालेलं पूजा साहित्य आपण देवपूजेमध्ये चुकूनही वापरायचं नाही. चौथी चूक, मंत्रांचा अर्थ न समजता घाईघाईने म्हणणे. देवपूजा करताना आपण कुठल्या ना कुठल्या तरी मंत्राचा जप करतो, पण दररोजच ते मंत्र आपण फक्त घाईघाईने म्हणायचे म्हणून संपवायचे म्हणून संपवत असतो. मन दुसरीकडे असतं, फक्त आपण घाईघाई ते मंत्र म्हणून घेतो. मन दुसरीकडे ठेवून पूजा करायची नाही. जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आपलं मन एकाग्र असणं खूप महत्त्वाचं असतं. भले तुम्ही मंत्र कमी म्हणू नका, पण जी काही देवपूजा करतो ती तरी पूर्ण श्रद्धेने, शांत मन ठेवून आणि एकाग्रतेने करायची असते. किंवा तुम्ही मंत्र म्हणत असाल तर ते देखील एकाग्रताने, शांततेने आणि पूर्ण लक्ष त्याच्यावर केंद्रित करून म्हणायचे असते. 5वी चूक म्हणजे चुकीच्या पद्धतीने दिवा लावणे. आपण दिव्यातील जे काही तेल असतं ते पूर्णपणे संपवून द्यायचं असतं. तूप असेल तर ते पूर्णपणे संपवून द्यायचं असतं. वात देखील व्यवस्थित लावायची असते. दिव्याकडे लक्ष द्यायचं. दिवा सुरक्षितपणे तेवत राहील याची आपण काळजी घ्यायची असते. बऱ्याच घरी अखंड दिवा लावलेला असतो दररोज देवघराजवळ, तर तो दिवा लावताना देखील त्याच्यावरती कोजळी येते वातीला, किंवा त्याला वातेवरती फूल तयार होतं, तर ते देखील वेळोवेळी आपण काढलं पाहिजे. दिव्याची स्वच्छता वेळोवेळी केली पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. 6वी चूक म्हणजे नैवेद्य दाखवताना स्वच्छतेकडे दुर्लक्ष आपण करतो.
आपण जेव्हा देवासाठी नैवेद्य बनवतो, बऱ्याच घरी दररोज सकाळी संध्याकाळी देवांना नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. तुमच्याकडे अशी पद्धत आहे का? कमेंटद्वारे नक्की कळवा. तर जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवतो तर तो स्वयंपाक अगोदर आपण उष्टा करायचा नसतो. देवांना उष्टा नैवेद्य दाखवायचा नाही किंवा अस्वच्छ अन्न नैवेद्य म्हणून ठेवायचं नाही. शक्यतो ताजं, स्वच्छ आणि जे काही आपण नैवेद्य अर्पण करतो तो पूर्ण श्रद्धेने अर्पण करायचा असतो. पूजा अर्धवट सोडायची चूक देखील बरेच जण करत असतात. आपण देवपूजेसाठी बसतो, मध्येच आपला फोन वाजतो किंवा काहीतरी काम आठवतं, कोणीतरी आपल्याला आवाज देतो, तर बरेच जण तेव्हा लगेच मध्येच इतर कामांसाठी उठतात देवपूजा सोडून. तर हे चुकीचं आहे. शक्य तितक्या सलगपणे पूजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. एकदा तुम्ही देवपूजा करण्यासाठी बसला की देवपूजा पूर्ण होईपर्यंत उठायचं नाही. पटकन काही तुम्हाला काम आठवलेलं असेल, तुमचा फोन वाजत असेल तर तो वाजू द्या, पण देवपूजा अगोदर आपण व्यवस्थितपणे पूर्ण करून घ्यायची आहे. 8वी चूक म्हणजे आपण देवघरामध्ये अनावश्यक वस्तू ठेवतो. जसं की पैसे असतील, लाईट बिल असेल, चाव्या किंवा इतर काही सामान्य वस्तू असतात, तर आपण ते देवघराच्या ड्रॉवरमध्ये ठेवतो किंवा वरती देवघरावर ठेवून देतो. काही जुने लाईट माळ असतील, परत जे काही अनावश्यक वस्तू असतात की ज्यांची देवघरात काहीही गरज नसते, अशा वस्तू आपण देवाच्या ड्रॉवरमध्ये किंवा देवाच्या वरती ठेवून देत असतो. देवघरामध्ये फक्त पूजेशी संबंधितच वस्तू ठेवायच्या असतात. पूजेशी संबंधित अगरबत्ती असतील, धूपदीप असतील, देवांचे आसनं असतील, अशा वस्तू तुम्ही देवघरात ठेवा. पण लाईट बिल, चाव्या किंवा दुसरं काहीतरी तुमचं सामान असेल ते देवघरामध्ये ठेवायची चूक आपण करायच्या नाही. 9वी चूक म्हणजे निर्माल्य आपण देवघरात साचवून ठेवतो. जुनी फुलं असतील, काही पानं वगैरे असतील किंवा देवांचं जे काही निर्माल्य असेल ते आपण खूप जास्त दिवस पिशवीत घालून देवघरामध्ये ठेवतो. एका खटी टाकू असा आपला एक हिशोब असतो. पण निर्माल्य दररोजचं दररोज आपण काढायचं आणि दररोज त्याचं योग्य पद्धतीने विसर्जित करायचं आहे. कारण ते निर्माल्य जर आपण साचवून ठेवलं, निर्माल्यामध्ये बऱ्याचदा नैवेद्य असतो, फुलं असतात, त्यांच्यामुळे तिथे किडे किंवा चाचणं तयार होतात आणि त्यामुळे देवघर आपलं दूषित होतं. म्हणून आपल्या प्रथेनुसार त्या निर्माल्याची आपण दररोज विल्हेवाट लावायची असते. 10वी चूक म्हणजे पूजेत श्रद्धापेक्षा दिखावा आपण जास्त करतो. खूप जास्त वेळ पूजा केली, खूप मोठी पूजा केली म्हणजे खूप जास्त पुण्य मिळतं असा समज आपला असतो. पण शास्त्रामध्ये श्रद्धा, भक्ती आणि सात्विक भावनेला महत्त्व दिलेलं आहे. म्हणून लोक आपल्याकडं बघतील, मग आपण जास्त वेळ पूजा करू, मग आपल्याला जास्त पुण्य मिळेल असा गैरसमज डोक्यातून दूर करायचा. मनापासून आपण साधी पूजा जरी केली तरी ती अर्थपूर्ण असते, त्याचं फळ आपल्याला पूर्णपणे मिळत असतो. थोडक्यात सांगायचं काय तर पूजा म्हणजे फक्त एक विधी नाही, तर श्रद्धा, स्वच्छता, एकाग्रता आणि सद्भावनेचा मार्ग आहे. आपल्या घरच्या परंपरेनुसार किंवा आपल्या गुरुजनांनी काही सांगितलेल्या पद्धती असेल तर त्यानुसार आपण पूजा करायची आहे. त्यामुळे आपल्याला मनःशांती आणि आत्मिक समाधान लाभतं. तुम्ही रोज देवपूजा करता, पण नकळतपणे या 10 चुकांपैकी एखादी चूक जरी तुमच्याकडून होत असेल तरीही आपल्याला पूजेचं पूर्ण फळ मिळत नाही. म्हणून यापैकी एखादी चूक होत असेल तर त्यावरती उपाय देखील मी तुम्हाला सांगितलेला आहे. संपूर्ण व्हिडिओ नीट बारीक पद्धतीने ऐका, म्हणजे तुम्हाला चूक काय आहे आणि त्याच्यावर उपाय काय आहे हे लक्षात येईल. तर असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दररोज देवपूजा करताना नकळतपणे कोणत्या 10 चुका आपल्याकडून होतात याबद्दलची माहिती जाणून घेतली. त्या चुकांवर उपाय काय आहेत ते देखील मी तुम्हाला सांगितलेले आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन देवाधर्माचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.